नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी एकनाथ पाटील तात्या. माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. पहा की मित्रांनो, व्यक्तीचं अनुभव विश्व समृद्ध करण्याचं कार्य साहित्य करतं आणि अशा महान साहित्यिकांनीच राष्ट्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपण भरपूर साहित्यिकांची यादी देखील पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तर अशा साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी जे काही पुरस्कार दिले जातात त्यापैकी ज्ञानपीठ पुरस्कार एक महत्त्वाचा पुरस्कार गणला जातो. जसं जागतिक पातळीवर साहित्यातला नोबेल पुरस्कार आहे, बुकर पुरस्कार आहेत, तसेच भारतात सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आहे, सरस्वती पुरस्कार आहे. परंतु साहित्य पुरस्कारांचा शिरोमणी म्हटल्यानंतर हा ज्ञानपीठ पुरस्कार, आणि त्याबद्दल आपण परीक्षाभिमुख पद्धतीने थोडी आज माहिती घेऊयात मित्रो आपल्या छोट्या लेक्चरमध्ये. तर कोणत्याही लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी बघा की एक विषय प्रवेश म्हणून माझं आपल्याला परीक्षाभिमुख पद्धतीने कशी तयारी करावी, नुसतेच शॉर्ट फॉर्म्स करण्यापेक्षा आपण थोडं विषय प्रवेश की एखाद्या विषयाचा कसा अभ्यास करावा यासाठी काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला बघायचा आहे कुठला पुरस्कार की हा ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार मग त्याचं प्रायोजक कोण आहेत, संस्थापक कोण आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पुढे पुढे मी सांगत जाईन. पहिल्यांदा आपल्याला पुरस्कार कोणता, ज्ञानपीठ, मग तो कुणाकडून दिला जातो, भारतीय ज्ञानपीठाकडून. त्याची स्थापना कोणी केली हे पुन्हा सांगतो तुम्हाला. कधीपासून स्थापन केला जातो, वर्ष, म्हणजे समजा की 1944ला ज्ञानपीठ स्थापन झालं, परंतु प्रत्यक्ष पुरस्कार कधी देण्यात आला, 1961ला स्थापना आणि 1965ला तो देण्यात आला. हे तुम्हाला ह्यासाठी असे वेगळे मुद्दे करायचे. पुरस्कार, त्याचं नाव, त्याचे प्रायोजक कोण, त्याची वर्ष, स्थापना, कोणामार्फत दिलं जातं आणि त्याच्या अटी काय आहेत. अटी म्हणजे बाबा कुणाला दिला जातो, फक्त भारतीय व्यक्तींना दिला जातो की परदेशी व्यक्तींना दिला जातो, तर केवळ भारतीय व्यक्तींना दिला जातो, किती भाषात लिखाण करणाऱ्यांना दिला जातो, हे पुढं आपण बघायचं आहे. ह्याचं स्वरूप म्हणजे काय आहे, किती लाख रुपये दिले जातात, काही मानपत्र, मूर्ती कुठली दिली जाते हे आपण बघूयात. आणि नंतर बघायचे त्याचे विजेते. विजेते म्हणजे कसं बाबा की वैयक्तिक कोणाला एकट्याला पण कधी कधी दिलाय, म्हणजे ऑलमोस्ट एकट्यानाच देतात, आणि कधी कधी दोघाच्या साहित्यिकांना पण हा साहित्य पुरस्कार दिला गेलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ 2023ला दोघांना दिलेला आहे, तसं बऱ्याचदा दोघांना पण दिलाय. आणि त्यामुळे त्यांचा आपण कितवा पुरस्कार बघायचा आणि व्यक्ती कितवी. म्हणजे समजा की उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं की आता 60वा पुरस्कार होता 2025चा, मागच्या वर्षी जो दिला गेलेला आहे, परंतु व्यक्ती मात्र 66वी होती. 60वा पुरस्कार. आणि आर वैरामुतू जे होते तामिळ साहित्यिक आहेत ते 66वे विजेत. हे कशामुळे होऊ शकतं की काही वर्ष दोघांना तिघांना असं ज्यावेळी दिलं जातं असं तेही आपण बघूयात. तर अशा पद्धतीनं ते व्यक्ती विजेते वाढतात. म्हणून विचारलं जातं जोड्याजुळवामध्ये वगैरे की 60वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आणि व्यक्ती कितवी विजेते, हे लक्षात घ्या नेहमी. 66 व्यक्ती. तसं आणि विशेषीकरण त्याच्या पुढे आपण बघूया की किती भाषातून आत्तापर्यंत दिले गेला आहे. म्हणजे भारतातील 22 भाषातून 23 आणि अधिक इंग्रजी अशा 23 भाषातून हा पुरस्कार दिला जातो. तर त्यापैकी आत्तापर्यंत बघा 16 भाषात तो पुरस्कार दिला गेला आहे 2025 अखेर. आता 2026ची पण थोड्या दिवसात घोषणा होईल. मग ह्यापैकी महिला विजेत्या किती आहेत बाबा, 8 महिला विजेते आहेत. मराठी विजेते आपले कुणी आहेत का, 4 मराठी विजेते आहेत. ह्यांची यादी आपण बघायचं आणि त्यानंतर परीक्षाभिमुख पद्धतीने आपण याच्यात काय प्रश्न येतात हे आपण पाहू. आता पुढे सरकूयात आपण. बघा की याचं स्वरूप बघूया आपण. आता आधी तुम्हाला मी सांगितलं पुरस्कार कुठला, ज्ञानपीठ पुरस्कार. ह्याचं पहिलं वाक्य लक्षात ठेवा प्रश्न स्वरूपात की हा भारताचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, भारताचा. बघा आता याची स्थापना कधी झाली बघा, मी तुम्हाला सांगतोय. आधी कुणाकडून दिला जातो हे बघूयात आपण. साहित्य आपला ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठाकडून दिला जातो. हे बघा प्रायोजक इथं आहेत, ज्ञानपीठ, भारतीय ज्ञानपीठ. पहिल्यांदा भारतीय ज्ञानपीठाची स्थापना कधी झाली, कुणी केली ते बघा. भारतीय ज्ञानपीठाची स्थापना साहू शांतीप्रसाद जैन आणि टाइम्स ग्रुप यांनी 18 फेब्रुवारी 1944 रोजी कुठं केली, वाराणसी. हे सगळे प्रश्न स्वतःला विचारायचे, कुणी, कधी, कुठे, हे नेहमी महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेत बघा. साहू शांतीप्रसाद जैन आणि टाइम्स ग्रुप आपला. आणि त्यानंतर त्यांनी स्थापना कुठं केली, हा वाराणसी, उत्तर प्रदेशातील वाराणसी, 18 फेब्रुवारी 1944. बघा वर्ष महत्त्वाचं आहे. 1944ला भारतीय ज्ञानपीठ स्थापन झालं आणि त्यानंतर 1961 साली त्यांनी हा पुरस्कार सुरुवात केली, 1961. परंतु प्रत्यक्ष पुरस्कार कधी देण्यात आला, पहिलं वितरण झालं 1965. बघा मित्रांनो, 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार कुणामार्फत दिला जातो, कुणामार्फत दिला जातो, भारतीय ज्ञानपीठामार्फत. ज्ञानपीठाची स्थापना कुणी केली,
साहू शांतीप्रसाद जैन आणि टाइम्स ग्रुप. कधी केली? 1944 18 फेब्रुवारी. कुठे केली? वाराणसी. आणि त्यांच्यामार्फत 1961 साली याच्याबरोबर मूर्तिदेवी पुरस्कार सुद्धा स्थापन केला होता. तो बघा 2019 नंतर अजून देण्यात आलेला नाही कुणाला. तो 1961ला आणि मूर्तिदेवी पुरस्कार सुद्धा ज्ञानपीठानंच सुरू केला आहे. त्याबद्दल मी पुढच्या लेक्चरमध्ये बोलेन. आता फक्त प्रास्ताविक म्हणून तुम्हाला सांगितलं. तर यांनी 1961ला ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार सुरू केला आणि प्रत्यक्ष प्रथम वितरण झालं 1965. जे जी शंकर कुरूप मल्याळी साहित्यिक आहेत त्यांना तो देण्यात आला होता. आपण पुढे विजेते बघूयात, परंतु माहिती असावं पहिले विजेते जी शंकर कुरूप मल्याळी साहित्यिक. आणि सर्वात अलीकडील ते बघायचं आपण नंतर बघूयात. तर हे बघा की पुरस्कार स्थापना कुणामार्फत दिला जातो आणि प्रत्यक्ष वितरण हे आपण बघितलं. आता याचं स्वरूप काय आहे बाबा? काहीतरी रक्कम दिली जात असेल. जसं की भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च आहे परंतु त्याला पैसे नाही आहेत, तो सर्वोच्च सन्मान आहे. परंतु ज्ञानपीठ पुरस्कारात मात्र कसं आहे? 11 लाख रुपये रोख. ही रक्कम सातत्यानं पहिला सुरुवातीला अगदी 1.5 लाख होती. सध्या याचे स्वरूप जे आहे ते 11 लाख रुपये आहे. त्यानंतर मानपत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मुद्दा लक्षात ठेवा की सरस्वतीची मूर्ती आहे. कसली आहे? ब्रांज धातूची किंवा काश्यमध्ये. सरस्वती देवीला वाग्देवी म्हणतात, शारदा देवी म्हणतात. काही विचारतील, गोंधळ करून घेऊ नका की स्वरूप काय आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचं स्वरूप रुपये 11 लाख रोख, मानपत्र आणि देवी सरस्वतीची ब्रांजची प्रतिमा किंवा काश्य धातूची प्रतिमा. लक्षात राहील का मित्र? हे आपल्याला माहिती पाहिजे. हां, इथं लिहिलेलंच आहे बघा. 11 लाख रुपये, मानपत्राने वाघदेवीची किंवा सरस्वती देवीची काश्य प्रतिमा. याला इंग्लिशमध्ये ब्रांज म्हणतात, मराठीत ब्रांज म्हणू शकतात. काश म्हणजेच ब्रॉन्झ, हे लक्षात ठेवा. तर हे स्वरूप झालं आपण. त्यानंतर बघा की पुढचा मुद्दा आपण बघूया की आता अटी आणि शर्ती काय आहेत. मी तुम्हाला मध्ये बोललेलो बघा, अटी आणि शर्ती. आपण थोडं लिहून दाखवू याच्यात. अटी आणि शर्ती कशा आहेत बघा की हा पुरस्कार किती भाषातून दिला जातो? 22 भारतीय भाषा अधिक इंग्रजी. बघा लक्षात येतं का? 22 भारतीय भाषा अधिक इंग्रजी अशा एकूण 23 भाषातून दिला जातो. आता 22 भारतीय भाषा कुठं आहेत मित्र? आपल्या संविधानाच्या 8व्या शेड्यूलमध्ये 8व्या परिशिष्टात 22 भारतीय भाषा आहेत. त्यामध्ये इंग्रजी आहे का? नाही. तर इंग्रजी ही 23वी भाषा घेतली. आता कुणाला दिला जातो? अपवाद, अटी, शर्ती आपण बघितला जातो. या भाषांमध्ये लिखाण करणाऱ्या केवळ आणि केवळ भारतीय साहित्यिकांना दिला जातो. इंग्रजी म्हणून परदेशी साहित्यिकांना नाही. आणि असे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकमेव इंग्रजी साहित्यिक कोण होते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते? अमिताव घोष. अमिताव घोष यांना हे साहित्य पुरस्कार इंग्रजी भाषेत मिळाला एकमेव. असं काश्मीरी भाषेत एकदाच मिळालेला आहे. आपण भाषावर त्याचं विभागणी बघू त्यावेळी तुम्हाला पुन्हा सांगेन. तर अटी काय सांगितल्या की स्वरूप जसं सांगितलं 11 लाख रुपये रोख, मानपत्राने सरस्वतीची मूर्ती ब्रांचची, तसं अटी काय आहेत? हा पुरस्कार 22 भारतीय भाषांमधून आणि एक इंग्रजी अशा एकूण 23 भाषांमधून लिखाण करणाऱ्या केवळ आणि केवळ भारतीय साहित्यिकांनाच दिला जातो. हे लक्षात घ्या मित्र. आणि इंग्रजी भाषिक कोण होते जिंकणारे? विचारतील काहीतरी, अमिताव घोष. हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, पॉस्टुमसली दिला जात नाही. हा 4 विधानं विचारतील तुम्हाला राज्यसेवेला किंवा UPSCला सुद्धा की स्थापना, त्यानंतर म्हणजे ह्या एका विषयावर आजच्या तुम्हाला 100भर प्रश्न तयार होतात. म्हणून प्रत्येक वाक्य माझं प्रश्न होतं, हे नेहमी लक्षात ठेवा. तर असं विचारलं जाऊ शकतं की बाबा हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो, तर ते विधान चुकीचं असतं. मरणोत्तर दिला जात नाही, ड विधान वगैरे ठेवतील ते किंवा क विधान ठेवतील. 4 विधानातला एक आपण हे नेहमी लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं ते गेलं पाहिजे. तर आपण पुन्हा पुढे जाऊयात की आता विजेते बघूयात आपण. आता आपण अटी बघितल्या आणि अजून एक अट तुम्हाला सांगतो की किंवा त्याचं नेचर सांगतो काय होतं. आता 1961ला त्याचं स्थापना झाली ज्ञानपीठ पुरस्कारांची. ज्ञानपीठाची 1944ला, ज्ञानपीठ पुरस्कार 1961, प्रत्यक्ष वितरण 1965ला. जी शंकर कुरूप हे पहिले मल्याळी साहित्यिक हे पहिले विजेते. त्यानंतर बघा की 1961 ते 1981 1965 ते 1981 या काळात हा पुरस्कार वैयक्तिक साहित्यकृतीसाठी देण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ आपले वि स खांडेकर पहिले मराठी साहित्यिक जे होते 1976 साली त्यांना ययाती हा वैयक्तिक कादंबरीसाठी देण्यात आला होता. आणि त्यानंतर तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांना मात्र साहित्यिक कार्यासाठी देण्यात आलं 1987 साली. म्हणजे हे लक्षात घ्या की
1965 ते 1981 या काळात हा पुरस्कार एखाद्या लेखकाच्या वैयक्तिक साहित्यकृतीसाठी, मग ते कादंबरी असेल, समीक्षा असेल, काव्यसंग्रह असेल, अशा एखाद्या चांगल्या गाजलेल्या त्यांच्या वैयक्तिक साहित्यकृतीसाठी दिल्या जातात. म्हणजे आता वि स खांडेकरांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, ययाती आहे, क्रौंचवध आहे, भरपूर पुस्तकं आहेत. त्यातल्या ययातीला त्यांचं अमृतवेल आहे, तर ययातीला दिलं होतं बघा त्यावेळी. आणि नंतर कसं आहे, 1981 नंतर आज अखेर हा एखाद्या साहित्यिकाच्या त्या भाषेतील एकूण साहित्यकृतीस किंवा वाङ्मयीन कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो 1981 पासून. हे लक्षात घ्या. आणि आज अखेर तर हे मुद्दे एकदा कळले की आपण विजेते बघू. आता मग मुख्य प्रश्न सुरू होतो की ह्या पुरस्काराचे विजेते कोण आहेत. मग तो विजेते तुम्ही आत्तापर्यंत बघा की 66 विजेते झाले, पुरस्कार 60 दिले, म्हणजे 1965 पासून आजपर्यंत 60 वेळा हा पुरस्कार देण्यात आला दरवर्षी. आणि कधी कधी तो दोघांना देण्यात आल्यामुळे त्याचे एकूण 66 विजेते झाले. हे 3 वेळा दोघांना देण्यात आला तर ते 66 होतील. हे लक्षात घ्या. तर हे 66 विजेते तुम्हाला सगळे पाठ करायची गरज नाही. आजच्या काळात पुरस्काराची स्थापना भेटते की पहिला पुरस्कार कुणाला एक बघायचा, आणि अलीकडील काळात जोड्याजुळवा म्हणून जर विचारलं तर गेल्या 2 किंवा 3 वर्षातील विजेते बघायचे. तशा पद्धतीनं हा आपण अभ्यास करू. अदरवाईज त्याला काही लिमिट नाही आहे, जे कराल तितकं कमीच आहे. वाटलं तुम्ही सगळे वाचू शकता. कधी वाचू शकतो आपण, समजा की एखाद्या महान साहित्यिकाचं अलीकडच्या काळात निधन झालेलं असेल नजीकच्या काळात, आणि त्यांना जर तो पुरस्कार मिळाला असेल कधी काळी, तर असे बरेचसे साहित्यिक आता काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. परंतु समजा कुठल्याही भाषेतील जे की अलीकडच्या 10 वर्षातील जे विजेते आहेत त्यांचं ते जर वयस्कर होऊन त्यांचं कधी निधन झालं तर त्यांना कधी पुरस्कार मिळाला हे एक आपल्याला विचारलं जातं. ते आपण तयार पाहिजे. प्रत्यक्ष परीक्षेसाठी तुम्ही पहिला पुरस्कार आणि अलीकडील 3 ते 4 पुरस्कार तुम्ही लक्षात ठेवा. मी उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की 1965ला पहिला पुरस्कार कुणाला मिळाला, तर जी शंकर कुरूप ह्यांना पहिला पुरस्कार मिळाला आहे. आणि हे कोणत्या भाषेतील साहित्यिक होते, मल्याळी भाषेतील साहित्यिक होते. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मग नंतर आता बघूया की बाबा आता लेटेस्ट कधी दिला, 2025ला दिला. 2025ला कुणाला दिला, आर वैरामुतू, तामिळ साहित्यिक आहेत. वैरामुतू रामासामी असं त्यांचं नाव आहे, आर वैरामुतू. आता तो 60वा पुरस्कार होता, इथं लिहिलेला आहे बघा, 2025चा 60वा पुरस्कार आर वैरामुतू. आणि विजेते कितवे आहेत ते 66वे. आणि एकूण तामिळ कितवे, 3रे विजेते. म्हणजे ह्याआधी तामिळ दोघांना दिलेला आहे. तर हे असे वैयक्तिक बघायला पाहिजे आपण. 2025चा 60वा पुरस्कार आर वैरामुतू या तामिळ साहित्यिकांना, जे 3रे तामिळ साहित्यिक आहेत आणि एकूण 66वे विजेते आहेत. मग आपण मागच्या 2 वर्षांचा बघूया. जोड्याजुळवा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आता 2026चा पण पुरस्कार येईल, 26, 25, 24, 23 नक्की येणार. आता बघा की 24चा पुरस्कार कुणाला दिला होता. 24चा अतिशय महत्त्वाचा 59वा पुरस्कार होता आणि विजेते होते 65वे, ज्यांचं डिसेंबर 2025मध्ये निधन झाले असे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ला. हे विचारणारच कदाचित आता ह्या येणाऱ्या परीक्षेलाच विचारतील तुम्हाला ह्या वर्षीच्या. तर विनोद कुमार शुक्ला हे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि एकूण 12वे हिंदी हे बघा इथं आहे, 12वे हिंदी साहित्यिक आहेत. मी ज्यावेळी तुम्हाला भाषावर विभागणी सांगणार की बाबा सर्वाधिक कुठल्या भाषेला मिळाला, तर त्याच्यात हिंदी भाषेला आत्तापर्यंत हा 12 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. कन्नडला 8 वेळा मिळाला. हे आपण सांगूयात. तर हे 12वे विजेते कोण होते, विनोद कुमार शुक्ला, ज्यांचं अलीकडेच डिसेंबर 2025मध्ये ह्या ज्येष्ठ साहित्यिकाचं निधन झालं. यांचं साहित्यसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं, विचारू शकतात. तर हा पुरस्कार 2024चा 59वा पुरस्कार. 59वा पुरस्कार आणि विजेते कितवे, 65वे. त्यानंतर आपण बघूया 2023चा 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार 58वा पुरस्कार होता आणि दोघांना मिळालेला आहे. एक उर्दू साहित्यिक आहेत, दुसरे संस्कृत साहित्यिक आहेत. आता त्यातले बघा ज्येष्ठ कवी गुलजार, जे आपण चित्रपट बघतो त्याच्यात गाणी बघतो, तर यांचं पूर्ण नाव काय आहे, संपूर्ण सिंह कालरा. गुलजारांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे मित्र, संपूर्ण सिंह कालरा. बघा व्यवस्थित उच्चार करा, संपूर्ण सिंह कालरा उर्फ कवी गुलजार यांचं हे नाव. उर्दू कवी आहेत. लक्षात आलं. हे 64वे विजेते आहेत, ज्ञानपीठ पुरस्काराचे 64 विजेते. पुरस्कार मात्र कितवा, 58वा. दोघांना दिलं होतं. त्यानंतर 63 विजेते कोण होते, जगद्गुरु राम भद्राचार्य उर्फ मिश्राजी त्यांचं नाव आहे. हे बघा, हे जगद्गुरु राम भद्राचार्य संस्कृत साहित्यिक आहेत.
यांना हा पुरस्कार 58वा देण्यात आलेला होता. त्यानंतर आपण बघितलं की आर वैरामुतू यांच्याविषयी थोडक्यात थोडी माहिती घ्या. आर वैरामुतू कुठल्या भाषेतील साहित्यिक आहेत? तामिळ भाषेतील साहित्यिक आहेत, ज्येष्ठ कवी आहेत. त्यांचा जन्म झाला होता बघा मदुरै जिल्ह्यात. त्यानंतर बघा 1953, तारीख लक्षात ठेवायची इतकी गरज नाही आहे, वय लक्षात ठेवावं. 72व्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला होता. तामिळ भाषेत त्यांनी आत्तापर्यंत 37 पुस्तकं आणि त्याच्यात ना जवळजवळ 7500हून अधिक कविता, चित्रपटांसाठी हे गीतं लिहितात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकूण साहित्यिक कार्यकिर्दी त्यांची 40 वर्षांची आहे आणि ते तिसरे तामिळ साहित्यिक आहेत. कुणानंतर? पी.व्ही. अकिलन आणि डी जयकांतन. फक्त नावं लक्षात ठेवा, पी.व्ही. अकिलन आणि डी जयकांतन यांच्यानंतर हे तिसरे साहित्यिक आहेत ज्यांना तामिळ भाषेतील तिसरे विजेते आहेत. हे लक्षात घ्या. 7 वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री कुठले पुरस्कार मिळालेत अन्य हे विचारलं जाऊ शकतं. पद्मश्री मिळालेला आहे, पद्मभूषण मिळालेला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. अशी त्यांची काही महत्त्वाची साहित्यसुद्धा आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्ही गेलं पाहिजेत आणि त्यानंतर आपली चांगली तयारी होऊ शकते. आता आपण असं बघूया की काही मराठी विजेते आहेत का? जसं मी म्हटलं मग अशी भाषावर विभागणी आपण केलेली होती. आपण महिलांना किती मिळालं हे बघूया. मराठी साहित्यिक कोण आहेत का बघूया. तर मराठी साहित्यिक बघा की मी मगाशी तुम्हाला सांगितलं 1974ला वि.स. खांडेकर यांना पहिल्यांदा मराठी भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि कादंबरीचं नाव होतं ययाती, जी पुरूराजाच्या जीवनावरती, म्हणजे वाचन केला तर तुम्हाला खूप चांगली कादंबरी आहे. कधीतरी वेळ मिळेल त्यावेळी नक्की वाचा. हा विशिष्ट कृतीसाठी म्हणजे वैयक्तिक साहित्य कृती होती. त्यानंतर बघा 1987ला वि.वा. शिरवाडकर, नाशिकचे ज्येष्ठ आमचे साहित्यिक, तात्यासाहेब म्हणतात, कुसुमाग्रज म्हणतात. जोड्या जुळवा येऊ शकतं म्हणजे टोपण नावसुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. त्यांच्या एकूण समग्र साहित्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं एकूण साहित्यिक कार्य जे आहे, म्हणजे मी मगाशी मला म्हटलं बघा की 1965 ते 1981 या काळात वैयक्तिक साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार मिळत होता आणि 1985 पासून तो एकूण साहित्यिक कृतींचा, 1981 पासून तो एकूण साहित्यिक कृतीसाठी दिला जातो. हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा की तिसरे साहित्यिक आहेत 2003चे विंदा करंदीकर. विंदा करंदीकर त्यांना पण एकूण साहित्यिक कार्यासाठी. आणि अगदी अलीकडील मराठी साहित्यिक म्हणजे भालचंद्र नेमाडे साहेब, कोसलाकार म्हणतात. भालचंद्र नेमाडे इथं लिहिलं कोसला, हिंदू ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. तर 4 मराठी साहित्यिक कोणते आहेत मित्र? वि.स. खांडेकर. क्रमानं विचारू शकतात, क्रोनॉलॉजी. ज्या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे उद्या जर ऑनलाईन परीक्षा वगैरे झाल्या तर असे प्रश्न येऊ शकतात. ज्या मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं वर्षवार क्रमवारी लावा. तर पहिल्यांदा वि.स. खांडेकर, त्यानंतर वि.वा. शिरवाडकर, त्यानंतर विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे. हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्र. त्यानंतर आपण बघूयात की महिला साहित्यिकांना आत्तापर्यंत किती महिला साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत 2025 अखेर, म्हणजे आत्ताचा मी यावर्षी 2026 अजून डिक्लेअर व्हायचा आहे, 2025 अखेर एकूण 8 महिला साहित्यिकांना पुरस्कार मिळालेला आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8. आता त्याच्यात पण क्रोनॉलॉजी विचारू शकतो. पहिल्या साहित्यिक कोण आहेत? आशापूर्णा देवी, ज्या बंगाली साहित्यिक आहेत. त्यांना 1976 साली हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर बघा शेवटचं वैयक्तिक साहित्य कृती कोणाला मिळाले? 1981 अमृता प्रीतम, पंजाबी साहित्यिक आहेत. त्यानंतर आहेत महादेवी वर्मा 1982 साली, हिंदी साहित्यिक. त्यानंतर उर्दू साहित्यिक आहेत कुर्रतुल ऐन हैदर 1989ला. 1996ला महाश्वेता देवी, बंगाली साहित्यिक आहेत. त्यानंतर 2000ला इंदिरा गोस्वामी, ह्या आसामी साहित्यिक आहेत. 2011ला प्रतिभा राय, ज्या की सध्या ह्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची निवड करणार, म्हणजे ज्ञानपीठाच्या अध्यक्ष आहेत त्या. आणि त्यांनी ही निवड, अलीकडचे 2 पुरस्कार तर ह्यांच्या अध्यक्षतेखालीच निवडले गेले आहेत. म्हणजे ह्यांना एकेकाळी पुरस्कार मिळालेला होता प्रतिभा राय यांना. मग सध्या विचारलं जाऊ शकतं की बाबा 2025च्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आर वैरामुतू यांची या पुरस्कारासाठी कोणीच्या निवड समितीच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली, कोण होता अध्यक्ष? तर त्या प्रतिभा राय. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अलीकडील काळात मिळालेले म्हणजे कृष्णा सोबती 2017 साली, हिंदी. म्हणजे आता जर याच्यात तुम्ही वर्गीकरण करायचं ठरवलं तर हिंदी साहित्यिक किती आहेत? महिला साहित्यिक फक्त महिला म्हणतोय मी, एकूण 12 वेळा हिंदीला मिळालेला आहे. त्यातल्या 2 महिलाच आहेत बघा, महादेवी वर्मा आणखी कृष्णा सोबती बघा. त्यानंतर आपण असं बघू की बंगाली साहित्यिक आशापूर्णा देवी आणखी महाश्वेता देवी, ह्या दोघी बंगाली आहेत. त्यानंतर पंजाबी, उर्दू, आसामी, उड्या ह्या वेगळ्या आहेत.
तर असं तुम्ही भरपूर वर्गीकरण करू शकता. किंवा असंही लक्षात ठेवा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या सगळ्यात पहिल्या महिला कोण? आशापूर्णा देवी. अलीकडील कोण? कृष्णा सोबती. मराठी साहित्यिक ह्याच्यात आत्तापर्यंत तरी महिला साहित्यिक नाही आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढे वळूया की भाषावार आत्तापर्यंत किती भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात गेला आहे. मी समरीमध्ये थोडक्यात सांगेन नंतर तुम्हाला, हे फक्त ऐकून घ्या. वाटलं तर इकडं स्क्रीनशॉटवरती वाचता पण येईल तुम्हाला, किंवा पुस्तकात तात्यांचा ठोकळामध्ये डिटेल दिलेला आहे. माझ्या तात्यांचा ठोकळा ही 34वी आवृत्ती जी आहे त्यामध्ये हे डिटेल्स तुम्हाला प्रश्न चालू घडामोडी सदरात मिळणार आहेत. बघा की 2025 अखेर भाषांवार विजेत्यांची संख्या किती आहे? 16 आहे. 16 भाषांमध्ये देण्यात आलं. त्यामध्ये मग ह्याच्यात परत जोड्याजोड्या येऊ शकतं. बघा की कुठल्या भाषेला किती वेळा. बघा येणारच आता स्पर्धा वाढते आहे म्हणून हे विशेषीकरण केलेलं आहे मित्रो. हिंदी भाषेला सर्वाधिक 12 वेळा. मी आता तुम्हाला सांगितलं 12वे हिंदी साहित्यिक कोण? विनोद कुमार शुक्ला, ज्यांचं अलीकडेच निधन झालं. प्रश्न येणार जोड्याजुळवामध्ये. त्यानंतर कन्नड 8 वेळा आहे. बघा कन्नड आपल्याला कल्पना तरी आहे का? बघा की 8 वेळा कन्नड. म्हणजे बाकी भाषा आहेत पण कन्नडनं बाजी मारलेली आहे याच्यात. बंगाली आणि मल्याळम प्रत्येकी 6 वेळा आहेत. बंगाली आणि मल्याळी त्यातले पहिले मल्याळी, ह्या पुरस्काराचे विजेतेच पहिले मल्याळी भाषिक आहेत, जी शंकर कुरूप. नेहमी लक्षात ठेवा येणार, जी शंकर कुरूप मल्याळी साहित्यिक. उर्दू आहेत ते 5 वेळा आहेत. अलीकडील उर्दू साहित्यिक म्हणजे आपले ज्येष्ठ कवी गुलजार हे 5वे विजेते आहेत बघा उर्दूचे, हेही लक्षात ठेवा. मराठी लक्षात ठेवायचं. कधी कधी काय होतं की हे लक्षात कसं ठेवू सर, तर मराठीचं तरी किमान लक्षात ठेवा 4 वेळा. मग मराठीला कोण जोडायचं? मराठी, महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते बघा. मग योगायोगानं मराठी आणि गुजरातीला सुद्धा 4 वेळा मिळाला आहे. आणि ओडिया, मराठी गुजराती ओडिया, हे काहीतरी असं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मराठी गुजराती ओडिया. महाराष्ट्राला लागूनच गुजरात आहे. म्हणजे द्वैभाषिक मुंबई राज्य होतं त्यावेळी गुजरात आणि मराठी होतं, महाराष्ट्र होतं. तसं काहीतरी करून लक्षात ठेवा तुम्ही किती वेळा मराठीला. आता हे 2025 अखेर होतं बरं का. ह्यावर्षी कुणाला मिळते त्यावरती हे परत बदलतं, पण आत्तापर्यंत तरी मराठी गुजराती ओडिया ना 4 वेळा आहे. त्यानंतर बघा की आसामी, तामिळ आणि तेलुगू. आसामी हे तुम्हाला एक फ्रेज बसली पाहिजे. आसामी, तामिळ, तेलुगू काहीतरी तुम्ही असं नुसतेच शॉर्ट फॉर्म्स नको करू. मराठी गुजराती ओडिया, मराठी गुजराती ओडिया हे असं तुम्ही 100 वेळा म्हणा, 10 वेळा म्हणा, तुमच्या बुद्धीनुसार ते पाठांतर होईल. तसं आसामी, तामिळ, तेलुगू. आसामी मी कसा आहे? आसामी, तामिळ, तेलुगू. आसामी, तामिळ आणि तेलुगू म्हटलं तरी चालू शकतं 3. त्यानंतर कोकणी, पंजाबी, संस्कृत प्रत्येकी 2 वेळा. कोकणी, पंजाबी आणि संस्कृत प्रत्येकी 2 वेळा. आणि एकदा कुणाला मिळाला आहे? इंग्रजी आणि काश्मीरी. त्यातले इंग्रजी मी तुम्हाला सांगितले लक्षात ठेवा म्हणून अमिताव घोष आहे बघा. मराठी भाषेला आतापर्यंत 4 वेळा विजेते आहेत. इंग्रजी भाषेतील पहिल्या आणि एकमेव विजेते अमिताव घोष. त्यांना 2018 साली इंग्रजी भाषेसाठी हा पुरस्कार मिळाला होता. म्हणजे एकूण साहित्यिक कार्य हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही समराईज करू शकता हे. त्यानंतर बघा की एक फोकस म्हणून परीक्षेसाठी आपण हे देऊ शकतो. जसं मगापासून मी सांगतोय तुम्हाला की हे विशेषीकरण आहे. पहिले ज्ञानपीठ विजेते कोण आहेत? 1965 साली जी शंकर कुरूप, मल्याळी साहित्यिक. पहिल्या महिला विजेता 1976 साली आशापूर्णा देवी, बंगाली भाषिक आहेत. जोड्याजोडा विचारू शकतात की 4 महिला देतील साहित्यिक, त्यांचं नाव, त्यांचं पुरस्काराचं वर्ष आणि कुठल्या भाषेसाठी, हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे किंवा असंही विचारू शकतात की कोणत्या भाषेसाठी महिला साहित्यिकांना अद्याप मिळालेला नाही, किंवा कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार टिल डेट दिलेला नाही. जसं की 22 आणि 1 23 अशा 23 भाषांना आपण ज्ञानपीठ पुरस्कार म्हणतो, त्यातल्या फक्त 16 भाषांना मिळालेला आहे आत्तापर्यंत. मग कुठल्या भाषेला मिळालं नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यास करताना संविधानातल्या 22 भारतीय भाषा माहिती पाहिजेत. मग किमान कुठल्या मिळाल्या ते जर पाठ असलं तर बदल, त्या भाषा पाठ नाही केला तरी चालेल. 16 भाषा तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आपण म्हटलं हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळी, बंगाली, संस्कृत, अगदी इंग्रजी सुद्धा आहे. जर तुम्हाला पर्यायात इंग्रजी दिला तर गोंधळ होईल की इंग्रजी नक्की दिलंय का नाही. तर इंग्रजी साहित्यिक आहेत ते अमिताव घोष होते. पहिले मराठी विजेते वि.स. खांडेकर ययातीसाठी. इंग्रजीतील एकमेव विजेते अमिताव घोष. संयुक्त विजेते कधी कधी दिलेले तर ते उदाहरण इथं दिलेलं होतं बघा, गुलजार आणि रामभद्राचार्यजी. आता ही निवड समिती अध्यक्ष सद्यस्थितीत समितीच्या प्रमुख प्रतिभा राय आहेत, ज्या ओडिया साहित्यिक आहेत आणि स्वतः त्या 2011च्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. त्यानंतर बघा की तुम्हाला याच्यावरती प्रश्न काय अपेक्षित असू शकतात. आता मी सिंगल ओळीचे फक्त प्रश्न दिले आहेत. ह्याचे तुम्ही अनेक 4 प्रश्नांची 4 विधानं केली की तुमचा राज्यसेवेचा प्रश्न झाला, असं होऊ शकतं. हे सिंगल म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून की ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1961ला. कोणत्या वर्षीपासून ज्ञानपीठ पुरस्कार समग्र योगदानासाठी दिला जाऊ लागला?
1981 पासून, स्थापना 1961, मात्र प्रथम वितरण 1965, पहिल्यांदा जी शंकर कुरूप. लक्षातच ठेवा. मराठी भाषेतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे नाव वि. स. खांडेकर. बघा 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास जाहीर झाला? आर. वैरामुतू. हे तामिळ साहित्यिक आहेत, तिसरे तामिळ साहित्यिक. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेसाठी दिला जातो? इथं मुद्दाम तुम्हाला दिलेला आहे. फक्त हिंदी इंग्रजी, फक्त 22 प्रादेशिक भाषा, भारतातील सर्व भाषा, 8व्या अनुसूचीतील 22 भाषा अधिक इंग्रजी. तर हे उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. हे सतत ऐकून तुम्हाला तयारी होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिला महिला साहित्यिक कोण? आशापूर्णा देवी. 1976 वर्ष पाठच करायची ही काही ठिकाणी. बंगाली साहित्यिक आहेत. हिथं करतानाच करायचं की हे तुमचं स्किल असेल की मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म दिला की बाबा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिला महिला साहित्यिका कोण? आशापूर्णा देवी. तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की 1976 बंगाली, 1981 पंजाबी. हे तुम्ही केलं पाहिजे. लक्षात घ्या. सर्वाधिक वेळा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेतील साहित्यास मिळाला आहे? हिंदी. किती वेळा? 12 वेळा मिळालेला आहे. त्या खालोखाल कन्नड 8 वेळा. पुन्हा रिपीट करत नाही मी आता. आर. वैरामुतू हे कोणत्या भाषेतील साहित्यिक आहेत? तमिळ. त्यानंतर बघा कल्लिकट्टू इतिहासम किंवा इतिहासम पुस्तक कोणाचं आहे? आर. वैरामुतू. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. ज्ञानपीठ बघा विधान अ, ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिला जातो. 2, पुरस्कारात 11 लाख रुपये दिला जातात. आता काय ह्याच्यातलं बरोबर काय चूक काय की फक्त 2 हे बरोबर आहे, कारण हा मरणोत्तर दिला जात नाही. मी सुरुवातीलाच अटींमध्ये सांगितलो की मरणोत्तर दिला जात नाही. त्याचं स्वरूप सध्या 11 लाख रुपये. असे प्रश्न येतात. तुम्हाला सांगितलं. आता समरीकडे वळू आपण थोडक्यात की बाबा कशी समरी आपण केलेली होती. ज्ञानपीठ पुरस्कार तुम्ही बघितला. इथं स्वरूप सांगितलं 11 लाख रुपये आणि मानपत्र आणि वाग्देवीची ब्रांझची मूर्ती किंवा काश्य मूर्ती. याचा इतिहास कसा सांगितला आपण? हो, ज्ञानपीठाची स्थापना झाली 1944ला. आपला पुरस्कार स्थापन झाला 1961ला आणि 1965ला प्रथम वितरण जी शंकर कुरूप यांना. त्यानंतर पात्रता कशी सांगितली आपण? अटी की 22 भाषा, भारतीय भाषा आणखी इंग्रजी याच्यात ते दिलं जातं. 23 भाषातून मरणोत्तर दिला जात नाही. आणि सगळ्यात अलीकडील विजेते 2025चे आर. वैरामुतू जे तिसरे तामिळ साहित्यिक आहेत आणि एकूण 66वे विजेते आहेत. आणि 2024ला विनोद कुमार शुक्ला. आज आणि मराठी विजेते पण तुम्हाला इथं दिलेले आहेत बघा. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सगळं सांगितलं होतं. म्हणून म्हटलं की तुम्ही करताना काय करायला हवं, अशी समरी करताना ना मी परत इकडे वळतो की एखादा पुरस्कार किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करताना या पद्धतीने करायला हवं. पुरस्काराचं नाव तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही या नुसत्या जागा भरायच्या. प्रायोजक कोण होते? ज्ञानपीठ पुरस्कार कसा आहे? भारतीय ज्ञानपीठातील भारतीय पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. हे ओळ लक्षातच ठेवा. सर्वोच्च पुरस्कार म्हणजे आपण सगळं पाठ करतो तो नक्की किती नंबरचा आहे? बरं, ज्ञानपीठ मोठा की साहित्य अकादमी मोठा? हा गोंधळ होईल तुमचा. तर ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो. त्यानंतर सगळे मूर्तिदेवी असतील, कुठले असतील, हे सगळे. त्यानंतर प्रायोजक याचे कोण होते? भारतीय ज्ञानपीठ, ज्याची स्थापना 1944ला झाली आणि त्यांनी 1961ला पुरस्कार स्थापन केला. 1965ला सुरुवात झाला. इथं दिलं बघा. त्यानंतर बघा की आपण बघितलं अटी अपवाद बघितल्या. अटी काय? मरणोत्तर दिला जात नाही. नेहमी लक्षात ठेवा, मरणोत्तर दिला जात नाही. आणि 23 भाषात लिखाण करणाऱ्या भारतीय साहित्यिकांना दिला होता. 23 पैकी 1 इंग्रजी आहे, बाकीच्या 22 भारतीय. फक्त भारतीय लक्षात ठेवा. महिलांना दिला जातो, पुरुषांना दिला जातो. हेही लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप आहे 11 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सरस्वती किंवा वाग्देवी किंवा शारदा देवी. सरस्वती देवीची ब्रांझची प्रतिमा, काश्य प्रतिमा, हे त्याचं स्वरूप झालं. विजेते कसे असतात? वैयक्तिक दिला जातो किंवा दोघांनाही दिला, विभागून सुद्धा दिला जातो. हे अटीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. बघा असं. त्यानंतर महत्त्वाचं की आपण आत्तापर्यंत बघितलं त्याचं विशेषीकरण. भाषावर म्हटलं आत्तापर्यंत 2025 अखेर 1965 ते 2025 पर्यंत एकूण 16 भाषात दिला गेला. एकूण 8 महिला साहित्यिकांना दिला गेला आणि मराठी जर विचारलं तर 4 मराठी साहित्यिकांना देण्यात आला. हे असं याची समरी तुम्हाला लक्षात पाहिजे आणि याच्यावरती आपण असे प्रश्न भेटले. मला वाटतं मित्रहो
अगदी एक पुरस्कारासाठी सुद्धा आपण 20 मिनिटात भरपूर प्रश्न बघितले. आणि अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास जर केला, याच्यावरती आपण PYQत सुद्धा बघितला तरी तुम्हाला हे आढळेल. असं अगदी संभाव्य प्रश्न तुमचे सगळे याच्यात आलेले आहेत. 2026चा पुरस्कार आला की यात फक्त तुम्ही जोडा, म्हणजे हे तुमचं एक टॉपिक कंप्लीट होईल. तर तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही लिहा की बाबा आवडला, किंवा आणखी तुम्हाला काही वाटतं तर तेही सुचवा. जसं मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये नेहमी म्हणतो की माझ्या हातात काही जादूचे छडे नाही किंवा मला मर्यादा आहेत. तर काही बोलताना कुठं शब्द इकडचा तिकडे झाला असेल, जसं की 1961-65 असं किती याच्यात गोंधळ असतात बघा. हे सगळं पाठांतर असतं. बोलताना कधी कधी वाटतं बाबा 44, 61-65, 81-85 अशी वर्षे आपण घेतली, मागे पुढे काहीतरी होऊ शकतं. तर तिथं तुम्ही जरूर ते समजून घ्या. स्वतः शांतपणे अभ्यास करा, ह्याची खात्री पण करून घ्या लेक्चरची. जसं की विकिपीडियासारखं तुम्ही काही ओपन केला तर याच्यावर तुम्हाला पक्की खात्री कळते. ह्याच्याहून अधिक तुम्ही खोलात जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. विजय तुमचाच आहे. धन्यवाद मित्र.